रिप्रोडक्शन म्हणजेच काय, तर लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजननामध्ये इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल्स गॅमेट्स और सेक्स सेल्स. याच्यामध्ये जर बघितलं तर दोन सेल्स जे असतात, सेक्स सेल म्हणतो किंवा गॅमेट म्हणू शकतो, त्याला गॅमेट्सला आपण मेल गॅमेट फिमेल गॅमेट म्हणू शकतो. तर हे जे आहे, हे दोघं असल्यानंतर जे फ्युजन होतं, फ्युजन म्हणजे एकत्र येत असतात, फ्युजन म्हणजे दोघं काय होतं, युग्मक एकत्र येतात आणि मग त्याच्यानंतर जे रिप्रोडक्शन घडून येतं त्याला काय म्हणू शकतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जर बघितलं सेक्शुअली म्हणजे लैंगिक रूपाने म्हणजे मेल आणि फिमेल दोघं काय असायला पाहिजे, पार्ट्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर रिप्रोडक्शन सेक्शुअल होत असतं. प्लांट्स एंड ऑफ ज्युएनाइल किंवा व्हेजिटेटिव्ह फेज असते पहिली, आणि दुसरी फेज जी असते ती म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह फेज. पहिली असते ज्युएनाइल फेज, दुसरी असते रिप्रोडक्टिव्ह फेज. या दोन फेजेस आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये. आणि सर्वात महत्वाचा कोणत्या पार्ट्स मध्ये काय होत असतं, रिप्रोडक्शन घडून येतं, तो पार्ट म्हणजे फ्लावर. आता फ्लावर जो दिसतोय आपण, दिसतोय का माझा बाण दिसतोय बघा. फ्लावर इज स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. सर्वात महत्वाचं काय आहे, जर समजा सेक्शुअल रिप्रोडक्शन घडवून आणायचं असेल प्लांट्स मध्ये, तर सर्वात महत्वाचा पार्ट कोणता आहे, मग फ्लावर जो आहे तो प्लांटचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून ओळखला जातो. आता याच्यामध्ये बघू फंक्शन्स ते आहेत, जिथे हॅप्लॉइड गॅमेट आणि डिप्लॉइड झायगोट्स त्याच्या माध्यमातून तयार होत असतो. टिपिकल फ्लावर जर घेतला तर त्याचे वेगवेगळे पार्ट्स पडतात. पहिला आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम आणि गायनोसियम. हे सुद्धा पार्ट्स काय आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. आता हे चार पार्ट्स याच्यामध्ये बघायला मिळतात. कोणते आहेत बघा, हे बघा तुम्हाला रेक्टँगल करून दाखवलेले बघा, त्याच्यामध्ये डिफरंट वर्ड्स कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम आणि गायनोसियम. हे नोंद करून घ्यायची आपल्या वहीमध्ये. म्हणजे हे फ्लावर पार्ट्स आहेत, फ्लावरचे पार्ट्स आहेत. मागच्या वर्षी पण आपण त्याच्या संदर्भामध्ये अभ्यासलं होतं. याच्यामध्ये हे फ्लावर्स पार्ट्स मध्ये दोन जे पार्ट्स आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स म्हणून वापर केला जातो. पुढे बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व टू मेजर इव्हेंट्स. हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सर्वात महत्वाचे दोन इव्हेंट्स बघायला मिळतात. ते म्हणजे पहिलं म्हणजे मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. ते मिओसिस कन्सेप्ट झाल्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट्स म्हणजे गॅमेट्स फ्यूज झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं, आपल्याला डिप्लॉइड झायगोट तयार होताना दिसत असतो. आणि त्याच्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये डिसिमिलर ऑफस्प्रिंग्स किंवा वेगवेगळे म्हणजे त्याचे ऑफस्प्रिंग्स किंवा येणारी आपत्ती आपल्याला बघायला मिळत असते. हे त्याचं महत्वाचं उद्देश बघायला मिळत असतो. पुढचा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. सर्वात महत्वाचं सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, तर बघा तुम्हाला इथं मेन्शन करून दाखवतो मी. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर मेल आणि फिमेल दिसतं इथं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ह्या दोघांचा मेल आणि फिमेल गॅमेटचा काय होत असतं, फ्युजन होत असतं. त्या कन्सेप्टला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो, नवीन जो प्रोडक्ट तयार होतो किंवा नवीन जो ऑर्गन्स तयार होतो तो कोणता आहे, मग झायगोट असं म्हटलं जातं. एम्ब्रिओजेनेसिस असं सुद्धा म्हटलं जातं. तिथून पुढे एम्ब्रिओ काय होतात, डेव्हलप होत दिसताना आपल्याला जाणवत असतात. नाउ सिक्वेन्स इव्हेंट्स दॅट ऑकर्स सेक्शुअल रिप्रोडक्शन्स ग्रुप इनटू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. सर्वात महत्वाचा सिक्वेन्स आहे त्या इव्हेंट्स मध्ये गॅमेटोजेनेसिस किंवा एम्ब्रिओजेनेसिस. एम्ब्रिओ काय होत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या इव्हेंट्स बघायला मिळतात किंवा टाइप्स बघायला मिळतात. ते म्हणजे पहिला जो आहे प्री फर्टिलायझेशन, दुसरा आहे फर्टिलायझेशन आणि तिसरा आहे पोस्ट फर्टिलायझेशन. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ प्री फर्टिलायझेशन, आणि दुसरी काय आहे फर्टिलायझेशन, आणि तिसरी काय आहे पोस्ट फर्टिलायझेशन. आता याच्यामध्ये जर बघितला प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन होण्याच्या पूर्वीची क्रिया जी असते त्याला प्री फर्टिलायझेशन म्हणतो. आणि दुसरी आहे फर्टिलायझेशन.
आफ्टर गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फ्युजन ऑफ गॅमेट झाल्यानंतर ती जी क्रिया घडते त्याला काय म्हणतात, फर्टिलायझेशन म्हणतात. आणि पोस्ट फर्टिलायझेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो तेव्हा काय म्हटलं जातं, पोस्ट फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपण ह्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहेत तो बघा, 1 मिनिट. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रिप्रोडक्टिव्ह फेज, मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फ्लॉवर रिप्रोडक्टिव्ह. आता मेल रिप्रोडक्टिव्हला आपण काय म्हणू शकतो, कोणता पार्ट असतो याच्यामध्ये, तर त्या पार्ट्सला म्हणतात मेलला अँड्रोसियम आणि फिमेलला असतो त्याला काय म्हणतात, तर गायनोसियम म्हटलं जातं. अँड्रोसियम आणि गायनोसियम हे दोन पार्ट्स याच्यामध्ये बघायला मिळत असतात. आता इथे बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लॉवर मध्ये काय असतं, तर अँड्रोसियम. आता अँड्रोसियम जर म्हटलं तर त्याला स्टॅमेन्स असतात. सर्वात महत्वाचं इथं ब्लॅक कलर मध्ये जे दिसतं ते बघायचंय, काय आहे, अँड्रोसियम आणि दुसरं काय आहे, स्टॅमेन्स असतात. आधी स्टॅमेन्स कन्सिस्ट ऑफ फिलामेंट्स कनेक्टिव्ह अँड अँथर, आणि त्यालाच काय असतात, मग अँथर असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स बघायचा आहे आणि तो म्हणजेच सर्वात महत्वाचा अँथर. मग त्याचा आपण काय बघणार आहेत आता, अँथरचं स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथरचं स्ट्रक्चर बघायचं. स्ट्रक्चर म्हणजे काय, तर रचना. ही रचना कशी असते अँथरची, त्या पद्धतीने इंटरनल एक्सटर्नल रचना काय असते, कुठे असते, याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर पुढे जाऊया आपण. इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेन्कायमेटस टिश्यू सराउंडेड बाय सिंगल लेअर इपिडर्मिस. आता याच्यामध्ये बघितलं आपण, इमॅच्युअर स्टेज असते अँथरचं, तेव्हा रिप्रेझेंटेड काय असतो, ग्रुप कोणता असतो, पॅरेन्कायमेटस टिश्यूज असतात, तिच्याने बनलेलं असतं. आता अँथर जर म्हटलं हॅव्हिंग, याच्यामध्ये हॅव्हिंग 2 लोब्स असतात. लोब्स म्हणजे कसे दिसतंय बघा, इथं बाण दिसतोय का तुम्हाला, डायसिस अँथर्स, हा एक लोब आणि हा दुसरा लोब, किंवा हा इथं बघा, हा एक लोब, हा एक लोब, असे लोब म्हणतात त्याला, दोन्ही बाजूनी दोन. याला काय म्हणतात, 2 लोब्स असतात. अँड टेट्रास्पोरंजिएट. टेट्रास्पोरंजिएट म्हणजे काय, टेट्रा म्हणजे काय, 4. इथं दिसतंय टेट्रा, टेट्रा म्हणजे 4, 1 2 3 आणि 4, असे टेट्रापोरंजियस स्पोर्स याच्यामध्ये बघायला मिळत असतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मोनोथेकस अँथर, याच्यामध्ये 2 पोलर सॅक असतात. मोनोथेकस अँथर असेल, मोनो म्हणजे सिंगल, थेकस अँथर असेल तर त्याच्यामध्ये किती पोलन शॅक्स असतात, 2 पोलन शॅक्स असतात, लक्षात ठेवायचे. आणि डायथिकस अँथर असेल तर त्याच्यामध्ये किती असतात, मग टेट्रास्पोरंजिनेट असतात, म्हणजे 4 असतात. सिंगल असेल तर डबल होतं आणि डबल असतील तर त्याच्या डबल होतं. म्हणजेच काय, एक असेल तर 2 आणि 2 असतील तर 4 असतात. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आता ही सेल्स ट्रान्सफॉर्म इनटू दी आर्चेस पोरियल सेल्स म्हटलं जातं, त्याचं रूपांतर आर्चेस पोरियल सेल्स मध्ये झालेलं असतं. आता त्याचा टीएस ऑफ अँथर बघायचे. टीएस ऑफ अँथर म्हणजे काय, टीएस म्हणजे काय, ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ अँथर. आता अँथर जो घेतला आपण बघा, स्लाइड बघितली होती, स्लाइड मध्ये आपण अँथर ठेवले होते, त्याचं टीएस घेतला होता आणि मायक्रोस्कोप मध्ये बघितलं होतं. तर ते टीएस कसं दिसतं, ट्रान्सव्हर्स सेक्शन कशा पद्धतीने दिसतो, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेलं डिस्कशन दिलेलं आहे. आता इथे बघा, टीएस ऑफ अँथर, archiosporial cells divide into inner sporangious cells and outer primary parietal cells. काय काय असतात बघा, इनर आतमधचा जो भाग असेल त्याला काय म्हटलं जातं, मग इनरला तर स्पोरंजियस सेल्स, आणि आउटर म्हणजे बाहेरचा भाग असेल त्याला काय म्हटलं जातं, प्रायमरी परायटल सेल्स. आता स्पोरंजियस सेल जे आहे ते कोणत्या टिश्यूने बनलेलं असतं, तर स्पोरंजियस नावाच्या टिश्यू जे असतात त्याच्याने बनलेलं असतं. आता याच्यामध्ये each cell of sporangious tissue is capable of growing rise to microspore टेट्राय. म्हणजे काय आहे, याच्याच कॅपेबल असतं किंवा ती क्षमता असते त्याच्यामध्ये की काय असते, ग्रोविंग मायक्रोस्पोर काय केलं जातं, वाढवू शकतात. त्याच्यानंतर पॅरेंटेल सेल जे आहे हे डिवाइड होताना अँथर वॉल्स लेयर्स तयार होतात.
त्याच्यानंतर मॅच्युअर अनादर कन्सिस्ट ऑफ द 4 लेयर्स, आणि त्याच्यानंतर डिवाइड होऊन त्याचं काय होत असतं 2:4 मध्ये बघायला मिळतं. त्याच्यामध्ये वेगळे लेयर्स आहेत. पहिला आहे इपिडर्मिस, दुसरा आहे एंडोथेशियम, तिसरा आहे मिडल लेयर, पुढचा आहे टेप्टम, त्याच्यानंतर स्पोरोडर्म, एक्झिन्स, हे काय आहे त्याचे लेयर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर्वात महत्वाचा अँथरचा पहिला लेयर आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस लेयर काय आहे, हा सर्वात वरचा लेयर म्हणजे आउटर मोस्ट लेयर आहे. हा कशाने बनलेला आहे, तर ट्युब्युलर सेल्सने बनलेला, लक्षात ठेवायचं किंवा लिहून घ्या. कोणत्या सेल्सने बनलेला आहे, लक्षात घ्या, ट्युब्युलर सेल्सने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे, तर ट्युब्युलर सेल्स. इथे दिसते बघा ट्युब्युलर सेल्स दिसतंय, इथे ट्युब्युलर सेल. इपिडर्मिस लेयर कोणत्या सेलने बनलेला आहे, तर ट्युब्युलर सेलने बनलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो लेयर आहे एंडोथेशियम, हा सब इपिथिलियम लेयर आहे. हा त्याच्या नंतरचा लेयर आहे. आयलॉन्डिक सेल फायब्रस थिकनेस असतं. इनर एंडोथेशियम इज मिडल लेयर मेड अप ऑफ थिन वॉल सेल. याची वॉल कशी असते किंवा त्याचं लेअर कसं असतो, थिन असतो, पातळ असतो. त्याच्यात 1 to 2 लेयर असतात. बघा एक लक्ष द्या, किती असतात, 1 किंवा 2 लेयर असतात. एका 2 पण असू शकतात किंवा 1 पण असू शकतो. तर हे एकदम पातळ असं किंवा बारीक असा लेयर आपल्याला बघायला मिळतो. विच मी डिस्टिंग्रेट इन मॅच्युअर अँथर. आणि तिसरा लेयर जो आहे त्याच्यावरनं आपल्याला काय कळतं की मॅच्युरेशन झालेलं की नाही अँथरचं, हे ह्या लेयर मिडल लेअरवरनं कळत असतं. पुढचा आहे टेप्टम, इज द इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ अँथर वॉल. हा सर्वात मधचा लेअर आहे. अँथरच्या मधचा इंटरनलचा लेअर जो आहे त्याला म्हणतात टेप्टम. इमिडिएटली इन्क्लोज दी स्पोरोंजियस टिश्यू, आणि यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोस्पोर्स मदर सेल्स सुद्धा म्हटलं जातं. आता इथे बघा डायग्राम, बघा तुम्ही डायग्राम दिसतंय आपल्याला, बघा टीएस ऑफ अँथर दिसतंय, सर्वांनी लक्षात घ्या. इथं 1 मिनिट, डायग्राम दिसतंय, ही डायग्राम दिसते टीएस ऑफ अँथरची डायग्राम दिसते. इथे बघा ही मधचा बाहेरचा लेअर आपण अभ्यासला तो कोणता म्हणता, एपिडर्मिस लेअर होता. आता बघा सर्वात शेवट इथे कोपऱ्याला दिसते, इथं बाहेर दिसतोय तो एपिडर्मिस लेअर. त्याच्यानंतर आपण अभ्यासला तो कोणता, मिडल लेअर दिसतोय, त्याच्या आतमधचा लेअर, त्याच्या पुढे आला लेअर इथं, तो म्हणजे मिडल लेअर. आणि त्याच्यामध्ये आला लेअर तो कोणता आहे, टेप्टम. हे लेअर आपल्याला काय केलं, त्याची हिस्टॉलॉजी किंवा टीएस ऑफ अँथरची आपण बघायला मिळालेली आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे याच्यामध्ये दिले स्पोरोंजियस टिश्यू आणि एंडोथेशियम टिश्यू, हे जे टिश्यू आहे त्याच्यामध्ये दिसतात. 1 मिनिट, ओके. तर बघा आता हे दिसतंय. त्याच्यानंतर डायसियस अँथर दिसतोय आपल्याला. हा डायसियस जो अंतर आहे, हा मागे सांगितलं तुम्हाला, त्याच्यामध्ये काय असतात, तर पोलन ग्रेन्स असतात. दिसतंय इथं, लक्षात आलं का तुम्हाला, इथे काय दिसत आहेत, पोलन ग्रेन्स दिसताय सगळ्यांना. हे काय आहेत, पोलन ग्रेन्स आहे याच्यामध्ये. आता हे जर बघितलं आपण याच्यामध्ये डायसियस अंतर, मग डायसियस म्हणजे काय, 2, हा एक लोब आहे आणि हा दुसरा लोब आहे. हे 2 लोबमुळे काय झाले, त्याला डाय म्हणजे 2 लोब्स आपल्याला बघायला मिळतात, म्हणून त्याला डायसियस अँथर म्हटलं जातं. पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो कोणता आहे, मायक्रोस्पोरोंजेनेसिस. जर समजा मायक्रोस्पोरोंजेनेसिस याच्यामध्ये कन्सेप्ट बघायची असेल तर हीच मायक्रोस्पोर्स मदर सेल डिवाइड मॅच्युअरली मिओटेटिकली टू फॉर्म टेट्रेड अँड हॅप्लॉइड मायक्रोस्कोप, म्हणजे पोलन ग्रेन तयार होतात. आता हे पोलन ग्रेन जे आहेत हे काय आहे, मायक्रोस्पोर असं म्हटलं जातं त्याला, लक्षात ठेवायचं. आता बघा हे पोलन ग्रेन दिसतंय तर ब्लॅक मध्ये, पोलन ग्रेन त्यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोस्पोर सुद्धा म्हटलं जातं. आता कोणाची मदर सेल डिवाइड झाल्यानंतर मायक्रोस्कोप बघायला मिळतात, म्हणजेच पोलन ग्रेन बघायला मिळतात. हे इथं बघितलं आपण, दिसतंय इथं पोलन ग्रेन्स, हे मध्ये दिसत आहेत, हे पोलन ग्रेन्स आहेत. त्याचा आपल्याला मायक्रोस्पोर जे म्हणतो आपण त्याला पोलन ग्रेन सुद्धा म्हटलं जातं. तर आपण त्याची रचना कशी आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा इथं स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना. पोलन ग्रेन इज द नॉन मोटाईल
सर्वात महत्वाचे त्याची रचना कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपल्याला याच्यामधून बघायचं आहे. तर पहिला काय आहे, तर सर्वात महत्वाचा कसा आहे तो पोलन ग्रेन नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे हालचाल करत नाही. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल आहे, तो डबल नाही. युनिसेल्युलर बॉडी आहे त्याची, म्हणजे सिंगल बॉडी आहे. तिच्यानंतर सिंगल न्यूक्लियस आहे. हे त्याचं काय आहे, रचना आहे. कोणाची, पोलन ग्रेनची. ओके, तर हे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. सराउंडेड बाय 2 लेअर वॉल कॉर. आता त्याच्या पोलन ग्रेनच्या बाजूला, त्याच्या आउटर साइडला, समजा हे पोलन ग्रेन्स आहेत, त्याच्या बाहेरच्या बाजूने लेअर जे असतात, काय असतात, बाहेरच्या बाजूने लेअर जो आहे त्या लेयर्सला काय म्हटलं जातं, ती सराउंडेड बाय 2 लेअर वॉल असते. त्याला किती, 2 लेअरची वॉल असते. त्या वॉलला काय म्हटलं जातं, मग स्पोरोडियम असं म्हटलं जातं. द आउटर लेअर, त्याच्यामध्ये बाहेर 2 लेअर बघितले. बाहेरचा जो लेअर आहे आउटर लेअर, त्याला एक्झाइन म्हणतात. तो कसा असतो, थिक, जाड असतो, लक्षात ठेवायचंय. आणि मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल, म्हणजे काय होतं, कॉम्प्लेक्सेसने बनलेला असतो तो, आणि नॉन बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे काय आहे, तो डिग्रेडेबल, इझिली डिझॉल्व्ह होत नाही. सबस्टन्स कॉल स्पोरोपोलेनिन. त्याच्यामध्ये कोणता सबस्टन्स असतो, मग स्पोरोपोलेनिन नावाचा सबस्टन्स बघायला मिळत असतो. इट इज मे बी द स्मूथ, किंवा काय असतो, सॅक्युलेटेड पॅटर्न असतात. काय असतात, सॅक्युलेटेड किंवा स्मूथ पॅटर्न त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि हे सर्वात महत्वाचं काय, इट इज द रेजिस्ट टू द केमिकल्स. एखादं केमिकल्स असेल त्याला काय करतो, अपोज करतो, विरोध करण्याचं काम, रेजिस्ट करण्याचं काम कोण करत असतं, मग हे लेअर करत असतात. इट इज अ सम टेक्स प्लेस एक्झाइन इज व्हेरी थिन स्विन इन टेक्स एरिया जर्मपोर. आणि त्यालाच काय म्हणतात, जो आतमधचा जो लेअर आहे त्याच्या एक्झाइनच्या आतमधचा व्हेरी थिन लेअर जो आहे त्याला जर्मपोर असं म्हटलं जातं. दे आर मेंट ऑफ द ग्रोथ इमर्जिंग पोलन ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स द इनर ऑफ लेअर. त्यालाच काय म्हणतात, इनिटेन कन्सिस्ट ऑफ सेल्युलर अँड पेक्टिन. कोणत्या याने बनलेला आहे, सेल्युलर अँड पेक्टिनने बनलेला आहे. अशा पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्कोप याच्यामध्ये बघितलेलं आपण बघणार आहोत. तो कोणता आहे, मग डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. काय आता बघायचं आपल्याला, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट्स. आता मेल गॅमेटोफाइट्स आपण त्याची रचना बघितली, त्याच्यानंतर आपण त्याची स्ट्रक्चर कसं आहे, किंवा लेअर कोणते आहेत, कोणत्या सेल्स आहेत, टिश्यू आहेत, कोणत्याने कसे बनलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघितलं. आता डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट्स बघायचे. पोलन ग्रेन्स टेक्स बाय बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट्स. काय इथं पोलन ग्रेन्स जे आहेत, मार्क्स हे बिगिनिंग, सुरुवातीला काय आहे, मेल गॅमेटोफाइट्स म्हणून त्याचं कार्य करत असतात. नाव इट इज अंडरगोज फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन टू प्रोड्यूस बिगर नेक व्हेजिटेटिव्ह सेल्स. कसे असतात ते, तर मायटोटिक डिव्हिजन्स झालेले असते. मिओटिक डिव्हिजन वेगळे असते, मायटोटिक डिव्हिजन वेगळे असते. सोमॅटिक डिव्हिजन इज नथिंग बट द मायटोटिक डिव्हिजन, गॅमेटिक डिव्हिजन इज नथिंग बट द मिओटिक डिव्हिजन. It is a concept of cell division, isn't it? So now the produce bigger neck vegetative cell, small असतं, thin असतं, thin wall, generative cells असते त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, generative cell is rich in food having the irregular shaped nucleus. त्याच्यामध्ये काय असतं, व्हेजिटेटिव्ह सेल जे असते रिच फूडने काय केलेलं असतं, बनलेले असते, इरेग्युलर शेप, त्याचा शेप एकसारखा नसतो. जनरेटेड सेल्स फ्लोट इन दी सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स. याच्यामध्ये बघा पोलन ग्रेन्स, खाली डायग्राम दाखवलेले आहेत बघा, पोलन ग्रेन्स, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जर्म सेल हे दिसत आहेत. हे डायग्राम्स मधून आपल्याला लक्षात येतं व्हेजिटेटिव्ह फेज कोणते आहे. 1 मिनिट, बघा दिसते आता व्यवस्थित, क्लिअर डायग्राम. ओके, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बघा, हे पोलन ग्रेन आहे. याचं काय आहे, पोलन ग्रेनची वरची आउटर साइड इंटाइन लेअर आहे इथे, त्याच्यानंतर एक्झाइन लेअर बाहेरचा आहे आणि त्याच्यामध्ये काय असतो, सायटोप्लाझम असतो. आतमधचं दिसतंय ना बारीक बारीक टिंब टिंब डॉट डॉट दिसत आहे, ते सायटोप्लाझम. आणि सेंटरला जो आहे तो काय आहे, त्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. दुसरे सेल्स मध्ये, बी सेल्स मध्ये किंवा बी डायग्राम मध्ये बघा,
व्हेजिटेटिव्ह सेल दिसते आणि जनरेटिव्ह सेल दिसते. लक्षात आलं का तुम्हाला? हा जो पार्ट आहे वरचा तो कोणता आहे? व्हेजिटेटिव्ह सेलचा पार्ट आहे आणि खाली कोणता पार्ट आहे? जनरेटिव्ह पार्ट. हे दोन पार्ट याच्या सेलमध्ये दाखवले. आणि दुसरा आहे जर्म पोर दाखवलेला आहे. इथं पोर बघा, खाच दिसते का अशी खाच, त्याला काय म्हटलेलं आहे? जर्म पोर. तिथून जर्मिनेट होत असतं. आणि जर्मिनेटिव्ह न्यूक्लियस आणि कशापासून बाहेर स्पोरोफाइट होत असतं? तर जो हा जर्मिनेटिव्ह न्यूक्लियस जो आहे, काय आहे? हा न्यूक्लियस दिसतोय ब्लॅक कलरचा, तो जर्मिनेटिव्ह न्यूक्लियस आहे. त्याच्यापासून कोंब आपण बाहेर निघायला लागतो. पहिले स्टेपला काय होत असतं लक्षात ठेवा. तर इथं काय होत असतं आपल्याला? पोलन ग्रेन दिसत आहे, त्याचे इनिशियन बाहेरचं स्टेज दिसते. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसतंय? जर्मिनेटिव्ह सेल दिसते, व्हेजिटेटिव्ह सेल दिसते. तिसऱ्यामध्ये काय? जनरेटिव्ह न्यूक्लियस. इथं न्यूक्लियस जनरेट झालेला आहे बघा. इथं लक्षात आलं का तुम्हाला? इथे न्यूक्लियस जनरेट झालेला नव्हता, परंतु इथे ब्लॅक कलरचा दिसतोय, इथं जनरेट झालेला आहे. हे काय झाले? कन्सेप्ट. पुढची स्टेपला काय झालं? डी स्टेपला याच्यामध्ये बघा, डी स्टेपला काय झालेलं आहे? तर याच्यामध्ये एकाचे दोन न्यूक्लियस झालेले दिसत आहेत. इथे बघा, दिसतंय का? असे दोन न्यूक्लियस बघायला मिळतात. आणि तिसऱ्या सेल्स मध्ये काय बघायला मिळतं? म्हणजे पुढच्या सेल्स मध्ये काय बघायला मिळतं किंवा स्टेज मध्ये, ही स्टेज जी आहे त्याच्यामध्ये इथं दोन सेपरेट झालेले दिसतात. इथे सिंगल होते आणि इथं काय झालेलं आहे? सेपरेट झालेले दिसतात. म्हणजे इथं कनेक्ट होते असे, आणि पुढे गेल्यानंतर हे एक वेगळं, हे एक वेगळं, असे दोन सेपरेट झालेले दिसत आहेत. म्हणजे मेल गॅमेट्स इथं तयार होताना दिसत असतात. लक्षात आलं? आणि हे मेल गॅमेट ही स्टेजला आपल्याला बघायला मिळतं. आणि शेवटची स्टेज काय होते बघा, तर हा जो आहे न्यूक्लियस, इथं काय होते? ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होताना दिसत असतं. बघा इथं काय झालं? हे बघा, हे दिसतंय, हे ट्यूब सारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं. हे ट्यूब सारखं स्ट्रक्चर पुढे स्पोरोफाइट होतं. हे पोलन ट्यूब म्हटलं जाते याला. आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आहेत? तर पहिले दोन पार्ट्स आपण बघितले, इथे जे बघितले तेच. ते इथं मेल गॅमेट्स काय झालेले त्याच्या माध्यमातून पुढे जातात. आणि ट्यूब न्यूक्लियस हा इथं जो दाखवला जातो तो काय आहे? ट्यूब न्यूक्लियस याच्यामध्ये बघायला मिळत असतो. तर अशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंटची स्टेज आपल्याला बघायला मिळत असते. द सेकंड मायटॉटिक डिव्हिजन हेच आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर राईज टू द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स बघायला मिळतात, तेच सांगितलेले इथे बघा. मी जे आता तुम्हाला एक्सप्लेन केलं मराठीमध्ये तेच आहे. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आहेत, मायटॉटिक डिव्हिजन होत असते, पोलन ग्रेन्स किंवा पोलन ट्यूब्स तयार होते. पोलन ग्रेन्स त्याच्यानंतर पुश सेट टू फ्रॉम द अनदर अँथर